नमस्कार मंडळी, कसे आहात? आज अवनीसोबत काही वेळ घालवायचं ठरवलं. म्हटलं तिला सोबत घेऊन मस्त तुमच्यासोबत लहान मुलांना आवडेल अशी नानकटाईची रेसिपी शेअर करावी. खूप सोपी अशी रेसिपी आहे, तर त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याची सगळी काही लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता आपल्याला पिठी साखर बनवायची आहे. रेडीमेड पिठी साखर आणली तरी चालते, पण आता माझ्याकडे नव्हती, तर मग मी आता इथं 1.5 कप साखर आणि 3 ते 4 इलायची त्याच्यामध्येच घातल्या आणि त्याची मस्त अशी पावडर करून घेतली. आणि आज अवी खूप खुश आहे, कारण सोबत आम्ही आज बेकिंग करतोय. तर इथं आपली पिठी साखर तयार झालेली. याच्यामध्येच मी 2-3 इलायची टाकल्या होत्या, त्याच्यामुळे वेगळी मला इलायची पावडर घालायची गरज नाही. तर आता मी एक मोठी वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे जे तूप आहे, आपलं साजूक तूप आपण याच्यामध्ये वापरतोय, जे की घरी बनवलेलं आहे. आय नो अनसॉल्टेड बटरपासून बनवलेलं आहे, पण आहे ना, घरीच बनवलेलं आहे. तर बटर पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो. डायरेक्ट मेल्ट करायचं अनसॉल्टेड बटर असेल तर, सॉल्टेड बटर नाही. तर अनसॉल्टेड बटर घ्यायचं आणि ते वितळून घ्यायचं आणि थंड, जास्त पण गरम वगैरे नाही. तर ते घातल्यानंतर याच्यामध्ये आपण जी पिठी साखर आहे तर ती चाळून घालायची आहे. तर आता हे उद्योग मी आता थोडेसे अवीला करायला लावते. आणि खरंच हा टाईम घालायलाच पाहिजे आपल्या मुलांबरोबर. कसं असतं ना, ज्यावेळेस आपली चिडचिड होते, सगळं होतं, कारण मुलं खूप त्रास देतात ह्या टायमिंगमध्ये की हे करू दे मला, ते करू दे. थोडे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात, कारण हे जास्त दिवसाची गरज नाही. कारण आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला थोडा त्रास होतो, पण नंतर हळूहळू त्यांना त्या गोष्टी समजल्यानंतर ते सुद्धा त्रास द्यायला थोडे कमी करतात. पण आता मी भरपूर, आता इथं विंटर्स ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस खरंच मुलांना घरामध्ये एंगेज ठेवायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण कंटिन्यू बाहेर जात नाही. पार्कमध्ये त्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते मी, कारण तिला इथं थंडी खूप आहे, त्याच्यामुळे असं बाहेर घेऊन जाणं थोडंसं अवघड व्हायचं. जेवढा टाईम ती स्कूलमध्ये, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तिला पूर्णपणे घरातच, आणि मुलं टी तरी किती बघणार ना. त्याच्यामुळं मग मी तिला भरपूर वेळेस असं माझ्यासोबत काही ना काही उद्योग करायला लावायचे, आणि तिला खूप आवडतं. त्याच्यासाठी तिची एक अट होती की तुझं जसं किचन आहे ना, तसं मला पण किचन पाहिजे. तर तिच्यासाठी एक मस्त असं किचनसुद्धा घेतलं, आणि तिचे उद्योग तिथं काही थोडेफार चालूच असत्या. आणि माझं तर एकच म्हणणं आहे की घरामध्ये झालेला पसारा ठीक आहे, पण मग मुलांचा स्क्रीन टाईम तरी कमी झाला पाहिजे, एवढं एक असतं. तर आता तिच्याकडूनच मी हे फेटून घेतलंय, जे आपलं तूप, आणि नंतर मी त्याच्यामध्ये पिठी साखर घातली आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा घातलेला आहे. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, इतकं फेटून घ्यायचं, एकदम असं त्याचा कलर चेंज होतो. आणि अवीला हे जे बनवलेलं होतं ना, पिठी साखर आणि तुपाचं जे मिक्सचर, तर ते तिला खूप आवडलं आणि ती चाटत होती बोटाने. त्याच्यातच तिचं चालू झालं की हे खाऊ दे मला, आणि बाउलमध्ये दे असं म्हणत होती, छोट्या वाटीमध्ये मला दे म्हणे खायला. पण मग तिला कंट्रोल केलं की आपल्याला त्याची नानखटाई बनवायची आहे, आणि तिला तेच खावंसं वाटत होतं. खूप गोड पण होतं ना, त्याच्यामुळे तिला आवडायला लागलं होतं. तर हा टाईम खरंच खूप भारी चालू होता, ती पण एन्जॉय करत होती. तर हे सगळं आपलं मस्त असं फेटून झालंय. आता याच्यामध्ये आपण 1 कप मैदा, 2 टीस्पून बेसन पीठ घेतले, आणि 2 टीस्पून मी याच्यामध्ये रवा सुद्धा घेतलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला चाळून मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर त्याचा मस्त असा गोळा तयार करायचा आहे. गोळा म्हणजे असं प्रॉपर असं पीठ, जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तसं नाही. तर जेवढं बटर आणि त्या साखरेमध्ये जेवढं पीठ मिक्स होईल एवढं मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे. 1 कप मैदा घ्यायचा आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची, पिठी साखर, आणि अर्धी वाटी तूप घ्यायचे. या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथं बेसन पीठ जास्त नाही घेतलं, फक्त 2च चमचे मी बेसन पीठ घेतले, आणि साधारण 1.5 चमचाभर 2 चमचे मी रवासुद्धा घेतला आहे. आणि ते सगळं मिक्स करायचं आहे. बेसन पीठ आणि रव्यामधलं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचं काही एवढं मोठा काही हे नाही. आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ सुद्धा घालायचं आहे. मिठाने वेगळी टेस्ट येते, कारण गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालावंच लागतं. तर आता हे सगळं आपण मिक्स करून त्याचा गोळा तयार करायचा आहे. जास्त पण मळून नाही घ्यायचं आहे, आधी सांगितलंय. फक्त त्याचे गोळे होतील या पद्धतीने आपल्याला, म्हणजे छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला याचे, त्याच्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये दूध वगैरे, पाणी काहीही घालायचं नाही आहे. तर मेजरमेंट व्यवस्थित केलं ना, तर सगळं काही व्यवस्थित होतं. तर हे लक्षात ठेवा. तसं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिस्ट देणारच आहे तुम्हाला की मी याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे. तर आता याचं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, आणि त्याचे छोटे छोटे आकाराचे मस्त असे गोळे तयार करून घेऊ.
तर नानकटाईचा डो मस्त तयार झाला आहे. आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करायचे. याच्यावर आपण टूटी फुटी किंवा आपले ड्रायफ्रूट्स असतात ना, त्याचे कापसुद्धा त्याच्यावर मस्त ठेवू शकतो आणि डेकोरेट करू शकतो आपल्या नानकटाईला. मस्त दिसतात. नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण मग दिसायला छान दिसतं आणि खायला मस्त, खायला पण छान लागतं आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं. नानकटाई खाल्ल्यासारखं वाटतं. तर त्याच्यावर मी हे सगळं ठेवले. आता मी सगळ्या नानकटाई बनवून घेतल्या. बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपरवर ठेवल्या. आता आपण हे ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहे. तर मी आधीच ओव्हन जे आहे ना, ते 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटं प्रीहीट करून घेतलं आणि नंतर 180 डिग्री सेल्सिअसवरच 12 ते 14 मिनटं आता मी ह्या बेक करून घेणार आहे. ओव्हन व्यवस्थित असं प्रीहीट झालं ना, तर 12 ते 14 मिनटामध्ये व्यवस्थित अशा आपल्या नानकटाई तयार होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वाट बघावी लागेल. तर मग म्हटलं चला बाकीच्या सुद्धा नानकटाई आम्ही तयार करून घेतो. तर अवनी आणि मी आता बाकीच्या उरलेल्या नानकटाई बनवून घेतोय. तर नानकटाई आपण कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो, म्हणजे गॅसवर सुद्धा बनवू शकतो. कढई ठेवायची, त्याच्यात मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायची ती पण. आणि नंतर ताटाला तूप लावून नानकटाई 20 ते 25 मिनटं ती पण बेक करून घेऊ शकतो आपण कढईमध्ये सुद्धा. खूप सिम्पल आहे आणि टाईम तिला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटंच लागतात. तेच की ओव्हनमध्ये लवकर होतं, जास्तीत जास्त 10 मिनटं लवकर होतं. म्हणजे आता इथं 12 ते 15 मिनटामध्ये आपली छान अशी नानकटाई ओव्हनमध्ये झालेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल मस्त असे क्रॅकसुद्धा गेलेले आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? अवनी आणि मी बनवलेली ही नानकटाई तुम्हाला कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशाच काही अवनीसोबतच्या किंवा माझ्यासोबतच्या रेसिपी बघायचा असेल तर मला नक्की सांगा. लहान मुलांसाठी नक्कीच छान छान असे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे की तुम्ही लहान मुलांसोबत सुद्धा करू शकता आणि त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर मुलं पण एन्जॉय करतील आणि आपण सुद्धा. तर आजचा हा व्लॉग आवडलास तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि सांगायचं विसरले, वर्ल्ड ऑफ जोवी हे यूट्यूब चॅनल तर आहेच आहे आणि इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे. तर त्यालासुद्धा फॉलो करा. तिथंसुद्धा माझे डेली अपडेट तुम्हाला तिथं मिळतील. तर तुम्ही इंस्टाग्राम माझे फॉलो करायला विसरू नका. आणि भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.